नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित भाग 2 ची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 9वीच्या वर्गाची तुम्हाला भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक उपप्रश्नांसाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 गुणांसाठी बघा, पहिले जे विधान आहे त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे 70°। दुसरे विधान 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते, त्याचा डी पर्याय आहे 5.8 सेमी। तिसरे ऋण4 ऋण3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल, त्याचा सी पर्याय आहे 3ऱ्या चरणात। आणि चौथे जे विधान आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न सोडवायचे आहे। 1. 4 सेमी गोलाच्या त्रिज्या असणाऱ्या गोलाची वक्र पृष्ठफळ काढा। त्या ठिकाणी आपण काढलेले आहे 4 पाय r वर्ग, 4 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले r त्रिज्या आहे 4 सेमी म्हणून 4 चा वर्ग आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 200.96 सेमी। तिसरा प्रश्न, x वरील कोणताही बिंदू पुढील पैकी कोणत्या रूपात असतो, हा उत्तर आपण लिहून घेतलेला आहे। चौथ्या प्रश्नाचे देखील उत्तर लिहून घेतलेले आहे 40°। प्रश्न दुसरा आहे, पुढील पैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। 4 गुणांसाठी 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। आपण त्या ठिकाणी कृती पूर्ण करून घेतलेल्या आहेत। उत्तर आलेलं आहे AC बरोबर 10। आणि दुसरी कृती आहे, शंकूची लंब उंची 12 सेंटीमीटर व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती। आणि जी रिकामी रकाने आहेत ते भरायचे आहे। शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आहे। या ठिकाणी 3 कृती दिलेल्या होत्या, पण कोणत्याही 2 सोडवायच्या होत्या, त्या 2 आपण सोडवलेल्या आहेत। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी आहे, प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। दुसरा प्रश्न, y अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडे 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा। त्या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे रेषेचे समीकरण x बरोबर ऋण7। तिसरा प्रश्न पहा, आपण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे। पुढे आहे चौथा प्रश्न, 7.5 सेमी कडा असलेल्या घनाच्या घनफळ किती। त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे L चा घन बरोबर 7.5 चा घन बरोबर 421.88 घन सेमी। त्या ठिकाणी उत्तर सोडवलेलं आहे। आणि 5वा प्रश्न आहे, 5 सेमी त्रिज्या असलेल्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती, त्याचे उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे, भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आहे 157 चौरस सेमी। तिथं एकूण पृष्ठफळ पण दिलेलं आहे, पण आपल्याला फक्त वक्र पृष्ठफळ हवे आहे, मग आपण फक्त वक्र पृष्ठफळ काढायचे आहे। वक्र पृष्ठफळाचे क्षेत्र आहे 2 पाय r वर्ग आणि त्याच्यामध्ये संख्या टाकायच्या आहेत। पुढे आहे प्रश्न तिसरा ए, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा। 3 गुणांसाठी आहे, 2 कृती दिलेल्या आहेत, कोणतीही एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। पहिले आहे, आयताचे कर्ण एकरूप असतात, हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आणि दुसरी कृती आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेले लंब जीवेला दुभागतो। इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी 4 उपप्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 सोडवायचे आहे। पहिला प्रश्न, समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूचे गुणोत्तर 3/4 आहे तर त्याची परिमिती 112 सेमी असेल
तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा। तर देण्यात आलेला आहे। लगतच्या बाजू आहे 3x व 4x। समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक बाजूंची लांबी अनुक्रमे 24 सेमी, 32 सेमी, 24 सेमी व 32 सेमी आहे। दुसरा प्रश्न, त्रिकोण PQR असा काढा की कोन P बरोबर 70 अंश, कोन R बरोबर 50 अंश, QR बरोबर 7.30 सेमी या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा। त्याचे उत्तर पाहू। पहा, अशा पद्धतीचे परिवर्तुळ तुम्हाला काढायचे आहे। बघा, 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे होते। आपण पहिला आणि दुसरा प्रश्न अभ्यासला। प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी। नंतर आहे प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी आहे। 2 उपप्रश्न देण्यात आलेले आहे, त्यापैकी जो दुसरा उपप्रश्न आहे तो आपण अभ्यासू। पहा, या पद्धतीची आकृती तुम्हाला काढायची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।